नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. पुन्हा एकदा या रविवारच्या वेबिनारमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. एक प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आजचा सेशन थोडासा फुलवण्याचा प्रयत्न करतोय. सो वी आर राजयोग कन्सल्टिंग ग्रुप्स, राजयोग योगा अँड वेलनेस सेंटरच्या माध्यमातून हे वेगळं प्रत्येक रविवारचे वेबिनार आम्ही कंडक्ट करत असतो. तर आमचं विजन काय? आमचं विजन आहे आमचं विजन आहे टू एनरिच ह्युमन लाईफ विथ फुल ऑफ हेल्थ अँड वेलनेस, फिजिकली, मेंटली, इमोशनली आणि स्पिरिच्युअली थ्रू अवर योगा अँड वेलनेस ट्रेनिंग. आम्ही काय करतो? व्हॉट वी डू इन हेल्थ अँड वेलनेसमध्ये आम्ही योगा ट्रेनिंग फॉर वेलनेस करतो, योगा थेरपी, न्यूट्रिशनल कन्सल्टिंग, मेडिटेशन आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. आणि त्याच्या व्यतिरिक्त ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, या पर्सनल डेव्हलपमेंट, बिहेवियरल स्किल आणि या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कोर्सेस आणि ट्रेनिंग्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही करतो. शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये आम्ही करत असतो. हे आमच्याकडे एस्टेम क्लायंट्स आहेत, जसं की बजाज ऑटो, L&T, महिंद्रा, MIT अकॅडमिक इंजिनिअरिंग, गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि बरेचसे असे ऑर्गनायझेशन ज्यामध्ये आम्ही असे रेग्युलर ट्रेनिंग आम्ही कंडक्ट करतो. ही आमची टीम आहे जी योगा आणि वेलनेसमध्ये आम्ही काम करतो. माझ्या संदर्भात थोडंसं, माझं नाव आहे प्रभुलिंग झुंजा. आयुष सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आणि वेलनेस काउन्सिलर आहे. योगा अध्यापक म्हणून योग विद्याधाम पिंपरी चिंचवड येथे माझी सेवा देतो. राजयोग मेडिटेशन प्रॅक्टिशनर. मी पॉवर स्किल मेंटर फॉर ह्युमन एंटरप्रेन्योरशिप फॉर ग्लिक दुबई. सर्टिफाईड इंटरनॅशनल ट्रेनर आहे. ॲडव्हान्स डिप्लोमा इन लर्निंग अँड डेव्हलपमेंट पूर्ण केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन बिझनेस मॅनेजमेंट फ्रॉम सिम्बायसिस पुणे आणि मेकॅनिकल इंजिनियर म्हणून 20 वर्ष वेगळ्या ऑटोमोटिव्ह ओईएम्समध्ये मी काम केलेलं आहे. आणि आजचं जे टॉपिक घेतलेलं आहे ते या पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकाचं नाव आहे मुलं शिकतात कशी आणि याचे लेखक आहेत शिवराज बोरले. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. यातील खरं तर असं एकदा हे पुस्तक आपण वाचायला हातात घेतलं की हातातून खाली ठेवावंसं वाटत नाही. आणि असं हे पूर्ण पुस्तक कव्हर करायचं म्हटलं तरी बरेचसे सेशन्स यामध्ये जातील. सो यातील पहिली महत्त्वाची जे 5 फाउंडेशनचे जे यातले चॅप्टर्स आहेत त्यामध्ये घेतलेले आहेत. तसे 51 यामध्ये धडे आहेत. त्यापैकी फक्त पहिले 5च आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. आणि माझा सगळ्यांना आग्रह आहे की सगळ्यांनी हे पुस्तक विकत घ्यावं आणि हे 51 जे धडे दिलेले आहेत त्यामध्ये ते वाचून काढावं आणि त्या गोष्टी अंमलात आणावं. त्यातील पहिलं चॅप्टर म्हणजेच लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. हे आत्तापर्यंत आपण ऐकलेलं आहे. लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा आणि आकार द्यावा तशी मूर्ती घडते, असं आपण ऐकलेलं आहे. हो की नाही? पण या पुस्तकांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा नव्हे. ओके. कारण यामध्ये त्यांनी एक एक उल्लेख पण केलेला आहे डॉक्टर हबी सरदेसाई यांचा. ते म्हणतात, की लहान मूल म्हणजे ॲक्चुअली असतं ते ओल्या मातीसारखे असतात. आता ओल्या मातीचा गुण काय आहे? तर अनुकरणप्रियता आणि संस्कार क्षमता. आपल्या याच महिन्याच्या पहिल्या सेशनमध्ये मी याबद्दल बोललो होतो, की लहान मूल जे असतं ते अतिशय अनुकरणप्रिय असतं. जशी मोठे व्यक्ती ज्या पद्धतीने वागतात, त्याच पद्धतीने लहान मूल देखील वागण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे बघा, ज्या पद्धतीने मोठ्यांची बोलण्याची लकब असते, मोठ्यांच्या सवयी असतात, अगदी त्याच पद्धतीने लहान मुलांच्या सवयी असतात. बोलण्याची लकब सुद्धा लहान मुलांची हे मोठ्यांसारखीच असते. आणि ह्या पद्धतीने जर हे मूल, लहान मूल म्हणजे आपण म्हणतो मातीचा गोळा आणि त्या पद्धतीने जर जसा पाहिजे तसा आकार नाही घडला, तर त्या मातीचा दोष असतो का हो? तर नक्कीच नाही. ज्या हाताने त्या मातीला आपण आकार देतो, त्या हातांचा हा दोष आपल्याला म्हणता येईल. मग खरं तर या मुलांना आकार देणं, घडवणं हे खरं तर आधुनिक पालकांना मान्य नाहीये. हं. असं करणं म्हणजेच त्यांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण केल्यासारखं होतं. आणि खरं म्हणजे यामध्ये थोडंसं खरं सुद्धा. कारण लहान मुलांच्या ज्या पालकांच्या इच्छा, अपेक्षा आणि गरजा त्या मुलांना आकार देण्याची भूमिका तशी राहिलेली नाहीये. आता मातीच्या गोळ्याच्या बाबतीत ते ठीक आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत मात्र ते तसं नाही. कारण
लहान मुलांना मातीचा गोळा कसं काय म्हणायचं हो? कारण त्या छोट्याशा अशा इवल्याशा जीवामध्ये अतिशय शक्तिशाली असा एक मेंदू असतो आणि जन्मापूर्वीच त्या मेंदूमध्ये 10 ते 12 महापद्म एवढ्या प्रचंड संख्येमध्ये त्यांच्या पेशी असतात आणि त्यांची वाढ झालेली असते. आणि अगदी समजा 1 दिवसाचं जरी मूल असलं, तरी त्याला रंग, वास यांचं ज्ञान त्यांना होत असतं. म्हणजेच बघा, या लहान मुलांना उपजतच बरचसं ज्ञान असतं. या पहिल्या 1-2 वर्षामध्ये मुलं काही ना काही गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी त्या शिकत असतात. म्हणजे कोणत्या कृती, कोणत्या टप्प्यावरती करायला पाहिजे, कोणत्या क्रमानं करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या मूलभूत गोष्टींचं ज्ञान या मुलांना असतं. आणि हे लहान मूल खूपच ऑब्झर्वेटिव्ह असतं. म्हणजेच त्यांची निरीक्षण क्षमता प्रचंड असते. मागेच असंच एकदा सेशनमध्ये सांगत असताना कोणीतरी असंच त्यांचं मत व्यक्त करत असताना सांगितलं, की लहान मूल घरात असणं म्हणजे एक थोडक्यात एक सीसीटीव्ही कॅमेरा असतो घरात. एवढ्या बारीक-बारीक गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टी ते लहान मूल निरीक्षण करत असतं. म्हणजेच मोठ्यांना घरात वागत असताना खूपच जाणीवपूर्वक म्हणजे म्हणतो ना आपण अ, खूप साऱ्या गोष्टींचं भान ठेवून वागावं लागतं. कारण ते प्रत्येक गोष्ट सीसीटीव्ही कॅमेरासारखं कॅप्चर करत असतं. आणि सीसीटीव्ही कॅमेराला काही कळत नाही काय चांगलं आणि काय वाईट. ते प्रत्येक गोष्ट ते कॅप्चर करतात. त्याचप्रमाणे लहान मुलं. त्यांना चांगलं, वाईट, बरं काय काही कळत नाही. त्या प्रत्येक गोष्टींचं ते निरीक्षण करत असतात. आणि त्या प्रत्येक गोष्टीचं आपापल्या परीनं त्याला जे काही ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधाराने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच प्राध्यापक प्रधान म्हणतात, की मुलं ही मातीचे गोळे असतात आणि त्यांना थोपटून घडवायचं असतं, ही कल्पना अत्यंत चुकीची आहे. मुलं ही तर फुलं असतात आणि त्यांना त्यांच्या आंतरिक उर्मीनं फुलवायचं असतं. आणि याच्याही पुढे जाऊन अ, असं म्हणतात, की पालकांची भूमिका ही आता कुंभाराची नव्हे. कुंभाराची भूमिका नाहीच आहे आता. तर ती माळ्याची आहे. कारण त्या लहान मुलांना केवळ मातीचा गोळा असं म्हणता येणार नाही, त्याला एक रोपटं म्हणता येईल. आणि पालक म्हणजे त्यासाठी माळी बनतील. कारण त्या रोपट्यांना उत्तम माती, खत, पाणी घालून पाणी घालायचं आणि त्याची मशागतही करायची. आणि नंतर मात्र या मुलांना आपलं आपण उमलू द्यायचं आणि वाढू द्यायचं. जसं काय, तर थोडक्यात लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा नव्हे, तर लहान मूल म्हणजे काय आहे, तर एक छोटंसं रोपटं आहे. हो की नाही? दुसऱ्या चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की मुलांनाही स्वतंत्र अस्तित्व असतं. मुलांनाही स्वतंत्र अस्तित्व असतं. मुलं म्हणजे काय मोठ्या आकाराची म्हणतो ना, लहान आकाराची मोठी माणसं नव्हे. म्हणजे मोठ्यांची छोटी कॉपी नाहीये ते. आणि योगी अरविंदांचा आश्रम आहे पॉंडिचेरीला. तर तिथे योगी अरविंद म्हणतात, की प्रत्येक मूल हे म्हणजे एक स्वतंत्र आत्मिक अस्तित्व आहे. आणि कार्नेल विद्यापीठाने देखील असं म्हटलेलं आहे, की चाइल्ड इज नॉट अ सब पर्सन म्हणजे मोठ्यांची छोटी प्रतिकृती नाहीये. ज्याप्रमाणे अगदी 6 म्हणजे आपण म्हणतो, की मूल जसं-जसं मोठं होतं किंवा 18 वर्ष झालं, की ते पूर्ण बनतं. तर ॲक्चुअली तसं पाहायला गेलं, तर तसं पूर्ण कधी बनतच नाही. कारण माणसाच्या जीवनामध्ये किंवा माणसाच्या शरीरामध्ये आणि बुद्धीमध्ये कंटिन्युअसली काही ना काही स्थित्यंतर घडत असतात. शरीरामध्ये, पेशींमध्ये, ऑर्गन्समध्ये काही ना काही नेहमी वाढ होत असते किंवा अनेकशी बदल घडत असतात. त्यामुळे माणसाची वाढ ही शारीरिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या ही नेहमी होत असते. म्हणजे असं काही नाहीये, की बाबा या वयात झालं, की मुलाची वाढ पूर्ण झालेली आहे. असं काही नाही. तर हे झालं शारीरिक वाढीबद्दल. आता बौद्धिक वाढीचं कसं म्हणता येईल, की साधारण असं म्हटलं होतं, की 18 वर्ष झाली, की थोडंफार त्याला ज्ञान येतं किंवा तो सज्ञान होतो. पण आधी मी म्हटल्याप्रमाणे तसं काही होत नाही. ते कंटिन्युअसली असं म्हटलं जातं. कधी-कधी असं म्हणतात, की लाईफ बिगिन्स ॲट 40 म्हणजेच साधारण 40शी झाली, की माणसाला शहाणपण येतं असं म्हणतात. तसंही पण काही नाही. आणि हेच ज्ञान आपण मुलांना लावलं पाहिजे. आपण म्हणतो, की "तू आता मोठा झालेला आहेस." है ना? तू असं वागायला पाहिजे. तर तसं नाही.
लहान मुलांना खरं तर खूप काही शिकायचं असतं. कारण त्यांच्या क्षमतेप्रमाणे लहान वयामध्ये मुलाच्या ज्या काही क्षमता असतात, त्या क्षमता प्रमाणे त्यांना शिकायचं असतं आणि नवीन-नवीन गोष्टी त्यांना शिकण्याला आवडत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच हे मूल स्वतःला पूर्णपणे सक्षम मानत असतं, हे लक्षात ठेवायचं. भलेही ते स्वतःला सक्षम मानत असलं, तरी ते नवीन गोष्टी शिकायला तत्पर असतं. मोठ्यांचं कसं असतं, म्हणजे आता आपल्याकडे भरपूर ज्ञान झालं, आता काही शिकायची गरज नाही, असं वाटत असतं, पण तसं नाही. ओके. तर ते लहान मुलांसारखी सुद्धा आपली सुद्धा भावना असणं आवश्यक आहे. त्या वयाप्रमाणे त्यांची बौद्धिक क्षमता जी आहे, त्या क्षमतेप्रमाणे ते सक्षम असतात. पण तरी देखील त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची हौस असते. तर रेणुताई गावस्कर यांचं एक उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. ते म्हणतात, की माझ्या परिचयातील एक स्त्री एक तरुण ती सांगत होती, की ती नगरहून पुण्याला जेव्हा माहेरी आली आणि सोबत तिचा 7 वर्षाचा मुलगा देखील आला. आणि तिचा नवराही येणं अपेक्षित असल्याने तेव्हा तिच्या भावाने तिला म्हटलं, "अकेली ही आई हो? जीजाजी नहीं आए हो?" असं विचारल्यावर ती उत्तरली, की "हाँ, हम अकेली आए हो" किंवा "अकेली आना पड़ा." हे ऐकून तो छोटा 7 वर्षाचा मुलगा तो म्हणतो, की "तुम अकेली कहाँ हो? मैं भी तो तुम्हारे साथ हूँ." तर मुलांचं असं नेहमीच असतं. समजा आता मोठ्या-मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये आपण जात असतो, तेव्हा नवीन-नवीन ओळखी, गाठी-भेटी होत असतात. तेव्हा आपण ओळख करून देत असतो. आणि ती ओळख करून देत असताना आपण जाणते-जाणतेपणी आपण त्या लहान मुलांची देखील ओळख करून द्यायचं विसरतो. तेव्हा ते मूल कधी-कधी स्वतःहून सांगतं, "माझं नाव अमुक-अमुक आहे आणि मी शाळेत जातो." तर या मुलांनाही स्वतंत्र अस्तित्व असतं, हे जाणून घेणं आवश्यक आहे. तर जसं लहान मुलं व मोठी माणसं अगदी समान असतात. सारखी नसली तरी समान असतात. यामध्ये एक संदर्भ दिलेला आहे समर हिल नावाच्या एका पुस्तकाचा. एक नील नावाची व्यक्ती आहे आणि त्याने हे समर हिल नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची शाळा. जसं आपण थ्री इडियट्स या पिक्चरमध्ये सगळ्यांनी पाहिलं असेल बघा, लडाखमध्ये सोनम वांगचुक नावाची एक व्यक्ती आहे. त्यांनी अशी वेगळी स्वतंत्र ओपन स्कूल त्यांनी त्या ठिकाणी अ, निर्माण केलेली आहे. वसवलेली शाळा. अगदी याच प्रकारच्या शाळा योगी अरविंद यांनी देखील म्हटलेलं आहे. त्यांच्या आश्रमात पण याचा संदर्भ आलेला आहे किंवा अगदी अ, रवींद्रनाथ टागोर यांचं देखील शांतिनिकेतन या संदर्भात देखील याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजेच मुलांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते स्वतःला आणखीन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतं. हे मात्र आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक मूल हे एक वेगळं असतं. एव्हरी चाइल्ड इज डिफरंट हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक मूल काय आहे, हे एक स्वतंत्र एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. हो, इथे मेसेज आला की आवाज ब्रेक होतोय. आता माझा आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? तुम्ही थंब करून सांगू शकता की आवाज येतोय किंवा चॅटमध्ये सांगू शकता. एम आय ऑडिबल? माझा आवाज क्लिअर आहे का? लाऊड एंड क्लिअर? हो, थँक यू. या, थँक यू. तर तिसरं जे चॅप्टर त्यांनी यामध्ये दिलेलं आहे, ते म्हणजेच प्रत्येक मूल हे वेगळं असतं. एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. कारण आपण म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रकृती. हे सगळं माहिती आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मूल सुद्धा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण याच्या आधी सुद्धा आपल्या याच महिन्यात झालेल्या पहिल्या सेशनमध्ये सुद्धा मी याच विषयावर थोडासा प्रकाश टाकला होता. कारण प्रत्येक मुलाची जडण-घडण जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने झालेली असते. त्याच्यावरती होणारे संस्कार देखील हे वेगवेगळ्या पद्धतीने असतात. थोडंसं मी रिपीट करतो तीच गोष्ट. ते म्हणजेच, की मुलांवरती होणारे 5 वेगवेगळे संस्कार. ओके. ते संस्कार कसे घडतात? तर एक संस्कार जो असतो, तो म्हणजेच त्या आत्म्याचा म्हणजे जे मूल जन्माला येतं, त्याच्या पूर्वजन्माचा संस्कार. आधी जन्मामध्ये जे काही संस्कार झाले असतील, ते संस्कार घेऊन मूल जन्माला येतं.
त्यानंतरचा जो संस्कार आहे, तो म्हणजेच आई-वडिलांनी दिलेला घरामध्ये जो घडलेला आहे तो संस्कार. आणि त्याच्याही आधी म्हणता येईल, की आई-वडिलांच्या डी-एन-एतून झालेला संस्कार. त्यानंतर आहे म्हणजे भौतिक शिक्षणातून म्हणजे शाळेच्या शिक्षणातून झालेला संस्कार. आणि शेवटचा एक आहे तो म्हणजे त्या आत्म्याचा मूळ जो संस्कार आहे, तो म्हणजेच प्रेम, शांती, पवित्रता, शक्ती, आनंद, ज्ञान, सुख. हे जे काही संस्कार आहेत, ते संस्कार. तर अशा प्रकारे या मुलांवरती वेगवेगळे संस्कार झालेले असतात. त्यामुळे प्रत्येक मूल हे वेगळंच असतं. आणि या मुलांच्या वाट्याला येणारी जी काही परिस्थिती आहे, भोवतालचं वातावरण आहे, याचा देखील ते संस्कार असतो. खरं तर आपण म्हणतो, की आपण मुलांना वाढवतो. पण तसं नसतं. तर प्रत्येक मूल स्वतःच निसर्गतः वाढत असतं. त्याच्या शारीरिक व बौद्धिक विकासाच्या जे काही ठराविक पायऱ्यांमधनं ते पुढे-पुढे सरकत असतं. तरीही प्रत्येक मुलाचा हा प्रगतीचा जो वेग आहे, तो वेगवेगळा असतो. म्हणजेच प्रत्येक मुलाला विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ओके, वेगवेगळ्या पद्धतीने समजून, सांभाळून घ्यावं लागतं. आणि प्रत्येक वाढणाऱ्या मुलाला थोडंसं वैयक्तिक लक्ष देखील द्यावं लागतं. आणि त्यातूनच आपण म्हणतो, की प्रत्येक मुलाला आपण खास बनवण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. आणि प्रत्येक मुलाला एकाच चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न, ठोकून-ठाकून एकाच प्रकारे म्हणजे ना साच्यात घालायचं आणि त्याप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न पालकांचा चालू असतो. आणि प्रत्येक मुलाकडनं आपण समान अपेक्षांचा आग्रह आपण ठेवत असतो. आणि यामुळेच मुलांचं जे पुढचं शिक्षण आहे, ते सहजतेने न होणं हे कोणावरती अवलंबून आहे, तर ऑफकोर्स ते पूर्वानुभवावरतीच अवलंबून आहे. आणि म्हणूनच समजा बऱ्याचदा असं होतं, की एकाच सारख्या मुलांचं बघा आधी पण म्हणजे आम्ही शाळेत शिकत असताना एक वेगळा ग्रुप असायचा. शाळेमध्ये बसवताना देखील वर्गामध्ये आपण बसवलं जायचं किंवा हुशार विद्यार्थ्यांचा वेगळा गट, मीडियम विद्यार्थ्यांचा वेगळा गट, मठ्ठ मुलांचा एक वेगळा गट, हुशार मुलांसाठी स्पेशल त्याला म्हणतात ना स्कॉलर बॅच असं करून ते वेगळं स्कॉलर बॅचच्या प्रमाणे घेतलं जायचं. तर हे जे आहे म्हणजे अशा पद्धतीने जर आपण गट केले, तर प्रत्येकाला एकाच पद्धतीने शिकवलं, तर मुलं शिकतील का? तर असं नाहीये. म्हणूनच सांगितलेलं आहे, की पालकांची भूमिका जी आहे, ती माळ्याची असली पाहिजे, हे खरंच आहे. ज्याप्रमाणे कुशल माळ्याला कोणतं रोप कुठं लावलेलं आहे, कधी लावलेलं आहे, त्याला पाणी कधी घातलेलं आहे, त्याची आत्ताची परिस्थिती काय आहे, त्याची वाढ कितपत झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या माळ्याला कळतात. त्याचप्रमाणे पालकांची देखील भूमिका ही असली पाहिजे. हो ना? आता यानंतर जो 4था चॅप्टर या पुस्तकात जो दिलेला आहे, तो म्हणजेच लहान मुलं शिकतात ती घरात. अतिशय महत्त्वाचा त्यांनी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. लहान मुलं शिकतात ती घरात, शाळेत नव्हे. कारण या लहान वयात जो काही मुलांचा विकास होत असतो, तो म्हणजेच अनुभव आणि शिक्षण या माध्यमातून या मुलांचा विकास होत असतो, बौद्धिक आणि शारीरिक या बाबतीमध्ये. पहिल्या 6 वर्षामध्ये म्हणजे वय वर्ष 0 ते 6 हा एक टप्पा आहे आणि 6 ते 12 हा एक दुसरा टप्पा आहे. आणि म्हणजेच 50% वाढ जी आहे ती पहिल्या 6 वर्षामध्ये आणि उरलेली नंतरच्या 6 वर्षामध्ये. मुलांची जी बुद्धिमत्ता आहे, ही निओकॉर्टेक्स. आता कॉर्टेक्स म्हणजे काय? तर ही जी काही आपली मेंदू आहे, त्या मेंदूवरती अशी वेगवेगळं आवरण चढत असतं आणि त्या आवरणालाच कॉर्टेक्स असे म्हणतात. मूल जन्मल्यापासून साधारणपणे पहिल्या 2 वर्षामध्ये ओके, याची वाढ होते आणि नंतर 3ऱ्या वर्षात आणि नंतर 6 वर्षामध्ये याची वाढ होत असते. आणि हळू मुलांना स्पर्श, गंध, स्वाद याप्रमाणे हे ज्ञान त्याला व्हायला लागतं. आणि त्याच्या ज्ञानेंद्रियाचा वापर व्हावा म्हणून कितीही जाणीवपूर्वक प्रयत्न खूप सारे प्रयत्न त्याच्यावरती केले जातात. आणि त्याच्या मेंदूची आणि पर्यायाने बुद्धिमत्तेची त्याला जाणीव होण्यासाठी ज्याला कोर इंटेलिजन्स असं म्हणतात. त्यावरती त्याची वाढ जी आहे ती अवलंबून असते. ओके. तर यावरून असं स्पष्ट होतं, की अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा पहिल्या टप्प्यामध्ये खरं शिक्षण जे कुठं होतं, ते घरातच होतं. तर आता घरातच शिक्षण कसं करता येईल त्या मुलांना? म्हणजे अगदी आपण त्या मुलांना म्हणजे बसवून, मारून, मटकून बसवून त्यांच्याकडनं शाळेतला पाठ करून घेणे, कविता पाठ करून घेणे, पाढे पाठ करून घेणे, तर असं नाही. तर खूप साऱ्या घरातल्या साध्या-साध्या गोष्टीतून ह्या गोष्टी सांगता या पुस्तकामध्येच आणखीन एक उल्लेख आहे, ते म्हणजे प्रसाद मणेरेकर यांचं
घरातून शिक्षण. ओके. घरामध्ये विविध विषय, संकल्पना, वेगळ्या संज्ञा या आपल्या रोजच्या जगण्यातून, घरातल्या वावरण्यातून मुलं शिकत असतात. आणि तिथेच त्यांची भाषा जी आहे ती घडत असते. गणिताचं ज्ञान त्यांना होत असतं. तुम्ही आठवा बरं, आजकाल बघा स्पोकन इंग्लिश हा एक विषय आहे. म्हणजे मी पण तो विषय शिकवतो. स्पोकन इंग्लिश हा विषय मी शिकवतो. तर यामध्ये शिकवताना मी पहिल्याच सेशनमध्ये त्यांना सांगत असतो, की इंग्लिश शिकणं यासाठी म्हणजे खूप सारा अभ्यास आहे, खूप साऱ्या गोष्टी असं नाहीये. लहान मूल जे आहे, ते लहान मूल घरात जी भाषा शिकते, ते काय त्याला लहान मुलांना ग्रामर शिकवलेलं असतं का हो? ते पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा सगळ्या वेगळ्या प्रकारची काळ, हे सगळं काही शिकवलेलं नसतं लहान मुलांना. तर लहान मूल आपली भाषा कसं शिकतं? तर ते त्या वातावरणामध्ये वाढत असतं. ज्या वातावरणात ते वाढतं, त्या प्रकारची भाषा मूल आत्मसात करतं. आजूबाजूला दिसणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू, पदार्थ याचं जे मगाशी सांगितलं आपण स्पर्श, गंध, स्वाद याचं ज्ञान आपण त्याला काही शिकवत नाहीये. ते त्या अनुभवातून ते मूल शिकत जातं. आणि लहान मुलांना जर स्वयंपाकघर हे म्हणजे मोठा ज्ञानाचा खजिना आहे. बरेचसे शब्दांचं ज्ञान जे आहे ते मुलांना या ठिकाणी होतं. बघा घरातले वेगळे पदार्थ, अगदी चॉकलेट असतील, बिस्किट असतील आणि त्याच्यावरती असणारी नावं देखील, ती मुलं पण बघा, लहान मुलं ते त्यावरती लिहिलेलं वाचता येत नाही. इंग्लिश त्यांना वाचता येत नाही. त्याच्यावरती काय लिहिलं ते ब्रँडचं नाव त्यांना वाचता येत नाही. आणि तरी देखील, तरी देखील मुलांना कळतं, की मला Cadbury चॉकलेटच हवं किंवा मला हेच पर्टिक्युलर आईस्क्रीमच हवं, की मला ते क्रीम बिस्किटला काय म्हणतात ते ओरिओ बिस्किट मला हवं. हे कसं कळतं मुलांना? हे काय पण वाचायला वगैरे येत नाही, तरी देखील त्यांना त्याचं ज्ञान होत असतं. आणि अ नसाचा, ब बदकाचा यापेक्षा हे वाचन त्यांना जास्त महत्त्वपूर्ण ठरतं. कारण ते त्यांना अर्थपूर्ण असतं. आणि बघा मुलं घरामध्ये काम करायला खूप उत्सुक असतात. मोठ्यांच्या कामामध्ये मदत करण्याची त्यांची खूप इच्छा असते आणि म्हणून ते सारखं-सारखं पुढे-पुढे करत असतात. आणि आई-बाबा जे काम करतील त्या कामामध्ये त्यांना लुडबुड करायची सवय. आणि त्यांना ती करू दिली, ते छोटे आता मोठे काम असेल घरातलं, ओके, त्यातलं एक छोटंसं काम त्या मुलांना देऊन टाका. समजा तुम्ही घर आवरायला घेतलेलं आहे आणि ते घर आवरताना तुम्ही त्या मुलांना सांगू शकता, की अगदी समजा 3-4 वर्षाचं मूल असेल, तर तुम्ही त्याला सांगू शकता, त्याचे जे काही खेळणे आहेत किंवा त्याचे जे काही वस्तू आहेत, त्या सांगायचं, "तूच हे वस्तू आवरून ठेव. हे तुझ्यासाठी माझ्यासाठी हीच मदत होईल." मग अशा पद्धतीने त्या मुलांना ती कामं आपण सांगत गेलो, तर त्या मुलांच्या हातांच्या आणि बोटांच्या स्नायूमध्ये थोडीशी ताकद येते. आणि हीच ताकद नंतर त्यांना लेखनासाठी उपयोगी पडते. त्यानंतर गणिताचं जर उदाहरण घेतलं, तर गणितामध्ये देखील वेगळे क्लासिफिकेशन्स किंवा वर्गीकरण आपण त्याला म्हणतो, ते करता ते कसं? तर घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या भाज्या असतात, वेगवेगळ्या रंगाचे आपले कपडे असतात, हो ना? तर त्या भाज्यांचं वर्गीकरण वर्गीकरण त्यांना करायला सांगायचं. वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मला मांडून ठेव. किंवा अ, अगदी त्यांचं गणिताचं जरी झालं, की छोट्या-छोट्या आपण घरामध्ये बाहेर दुकानात जातो. तर दुकानात जाताना किती पैसे घेतले, किती दिले, किती वापस आले, या अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या गोष्टीमधून देखील आपण त्यांना ह्या गोष्टी त्यांना समजावून सांगू शकतो. किंवा त्यांच्या गणिताचं ज्ञान त्यामध्ये होतं. आणि प्रत्येक मूलचं काही वैशिष्ट्य देखील खास असतात. आणि त्या वैशिष्ट्यांचा विकास घडवणे, त्यांना योग्य वळण देणे, हेच मुलांचं खरं शिक्षण असं आपल्याला म्हणता येईल. आणि खरं तर यामध्ये असा एक उल्लेख आलेला आहे, की आईच आपल्या मुलाचं खरं शिक्षण करू शकतं आणि त्यांचा खरा विकास साधू शकतं. हे जरी खरं असलं, तरी 6 ते 8 वर्षापर्यंत मुलांना आईची नितांत गरज असते. आईच्या सहवासाची नितांत गरज असते. आणि आता बघा आणखीन एक आईकडून जे काही मुलांना शिकवलं जातं, हे जसं गणिताचं सांगितलं किंवा भाषेचं सांगितलं किंवा इतर गोष्टींचं सांगितलं, त्यासोबतच आणखीन एक म्हणजे मुलांना शेप्सचं ज्ञान. घरामध्ये वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या शेपची वस्तू वस्तू आपल्या घरात असते. मग त्या माध्यमातून मुलांना आपण तिथे शिकवू शकतो. सांग बरं हे कोणत्या आकाराचं आहे? गोल आहे, स्फेरिकल आहे, आयत आहे, चौकोन आहे. अगदी शाळेतच शिकवायला त्याची गरज नाही. शाळेतच वेगवेगळ्या प्रकारचे शिकवतातच. पण त्याच गोष्टी आपण घरात वेगवेगळ्या पद्धतीने शिकवू शकतो. आता माझ्या मुलीने पण एकदा मला सांगितलं, "मला काय करायचंय,
मला क्युबिकल शेप मला काढायला सांगितलेलं शाळेने. मग घरामध्ये कुठे आहे क्युबिकल शेप? मग मी त्याला सांगायचो, "तुला क्युबिकल काढायचंय ना? जा. आमच्याकडे क्युबिकल आयटम होता, एक वस्तू होती, शोभेची वस्तू. म्हटलं ते घे आणि त्याप्रमाणे काढण्याचा प्रयत्न कर." "मला कोण काढायचंय?" म्हटलं, "कोण कसा असतो मला पुस्तकात दाखव." मग तिने मला दाखवलं पुस्तकात, "हे कोण असा आहे." म्हटलं, "आता याप्रमाणे दिसणाऱ्या आपल्या घरातल्या वस्तू किती आहे शोधून काढ." म्हटलं, 4-5 वस्तू दिसतील आपल्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या. मग अशा पद्धतीने मुलांना त्यांच्याच पद्धतीने शिकायला जर आपण लावलं, तर मुलं ते जास्त आवडीने शिकतात. ॲक्चुअली तसं बघायला तर आपण शिकवत नाही, तर मुलं हे काय शिकत असतात. आणि याच मुलांचं शास्त्रीय संगोपन म्हणजेच हे शाळेतलं शिक्षण. ओके. आणि त्यामध्ये आणि मुलांना आणखीन एक आकर्षण असतं ते म्हणजेच ॲक्शन आणि गंमत. आणि त्यासाठी जसं मगाशी सांगितलं, की आईचा पण मोठा हातभार आहे. पण यामध्ये ॲक्शन आणि गंमत यासाठी मुलांच्या वडिलांचा मात्र मोठा हातभार लागू शकतो. कारण मुलांच्या वडिलांची ही शिकवण्याची पद्धत असेल किंवा समजावण्याची जी शैली आहे, ती थोडीशी वेगळी असते. ती थोडंसं प्रॅक्टिकल लाईफमधून काही गोष्टी ते शिकवत असतात. कारण बाहेर कामाच्या निमित्ताने पडल्यानंतर त्यांचे जे अनुभव आहेत, त्या अनुभवाच्या माध्यमातून मुलांच्या वडिलांकडून हे मुलांना शिकवण्याचं एक वेगळं परिमाण या लहान मुलांना मिळतं. आणि त्यासोबत वडिलांच्या सहवासामुळे मुलांचं जे काही जनरल नॉलेज आहे, हे त्यांना जनरल नॉलेज मिळतं. त्यासोबतच त्यांचं कुतूहल देखील वाढत असतं. आणि त्यासोबतच महत्त्वाचं स्किल ते म्हणजे सोशल स्किल्स. सोशल स्किलचं देखील मुलं अतिशय महत्त्वाचं हे स्किल आहे ते आत्मसात करू शकतात. कारण तसं पाहायला गेलं तर जे मुलांचे वडील असतात ते जास्त सोसायटीमध्ये जास्त वावरत असतात आणि आजकाल स्त्रिया देखील, महिला देखील या क्षेत्रामध्ये काही मागे नाहीयेत. ओके. आणि हे जर आई जर अशी असेल, की जी बाहेर सोशल लाईफ जगत असेल किंवा बाहेर कामाच्या निमित्ताने, बिझनेसच्या निमित्ताने, जॉबच्या निमित्ताने बाहेर पडत असतील, तर हे म्हणजे आपण म्हणतो ना, गोल्डन कॉम्बिनेशन त्याला म्हणतात. कारण आई जी आहे, ते घरातलं पण या छोट्या-छोट्या गोष्टी शिकवू शकते आणि त्यासोबतच हे सोशल स्किल, जनरल नॉलेज या सुद्धा गोष्टी आपल्या मुलांमध्ये ती आत्मसात करायला मदत करू शकते. आणि मग प्रश्न हाच आहे, की मुलांच्या शिक्षणातला महत्त्वाचा वाटा आपण पालक म्हणून उचलणार, की भरमसाठ फी भरून त्या शाळेमध्ये त्या मुलांच्या ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या शाळेच्या माध्यमातून? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शाळेमध्ये देखील एक लिमिटेशन असतं. आता आता शाळेमध्ये जर पाहिलं तर वर्गामध्ये 30, 40, 50 विद्यार्थी आहेत. त्या 50 विद्यार्थ्याकडे प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन शिकवणं त्या शिक्षकाला देखील तेवढं जमणार नाही. जे आपण घरामध्ये असताना म्हणजे मूल बघा शाळेमध्ये 6-7 तास शाळेमध्ये असतं. म्हणजे उरलेलं साधारणपणे 16 ते 18 तास मूल जे आहे ते घरामध्ये असतं. आणि त्या घरामध्ये असताना आपण पालक म्हणून जे संस्कार घडवतो ते शाळेमध्ये कदाचित ते शिकवलं जाणार नाही. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं चॅप्टर या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते म्हणजेच मुलांना शिकवू द्या. त्यांना शिकवू नका. ओके. तर मुलांना काय करायचंय? शिकू द्यायचंय. तर त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. मुलांनी शिकून मोठं व्हावं, असं तर प्रत्येक पालकांना वाटत असतं. इनफॅक्ट त्यांचं स्वप्नच असतं. पण त्यांना हे भान नसतं. मला सुद्धा असंच वाटायचं, की मुलांना शिकू द्यायचं असतं. हे मला पण माहिती नव्हतं. नंतर हे पुस्तकं वाचल्यानंतर मला पण कळालं. तर ते शिकवायचं नसतं. मुलांना निसर्गतःच शिकावं लागतं. जसं मी सांगितलं, की लहान मुलं ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी शिकत असतात. जसं की आपण सांगितलं, भाषा शिकत असतात. त्याच पद्धतीने हे मुलं चालायला पण शिकत असतात. आपण म्हणतो, की मी शिकवलं चालायला. तसं काही नसतं. मुलं आपोआप बसायला शिकतं. आपोआप उभं राहायला शिकतं. त्यानंतर भिंतीचा किंवा कोणत्यातरी गोष्टीचा आधार घेऊन चालायला शिकतं. नंतर तो आधार सोडून चालायला शिकतं, धावायला शिकतं. आपण या गोष्टी शिकवू शकत नाही. तर हे मुलांना मिळालेलं नैसर्गिक गिफ्ट आहे किंवा निसर्गतःच त्यांच्यामध्ये जी काही आंतरिक उर्मी आहे, आंतरिक ऊर्जा आहे, त्या माध्यमातून ही मुलं शिकत असतात. पण आपल्याला वाटतं, की मीच वाढवतो मुलांना. मीच शिकवतो. तर हे मूल जे आहे ते स्वतः शिकत असतं. केवढं शिकतं? तर त्याच्या स्वतःच्या समाधानापुरतं. त्याला जिथपर्यंत आनंद मिळतो, जिथपर्यंत त्याला समाधान होतं, तेवढंच मूल ते शिकायला अगदी उत्साहाने घेतं. अगदी आपण म्हणतो ना, छोट्या बाळाच्या चिमुकल्या अशा मेंदूत देखील हे ज्ञान संपादन करण्याची दुर्दम्य अशी इच्छा असते.
आपण भाषेचं बोललेलोच आहे. तर समर हिलमध्ये तो नील म्हणतो, की घरी-दारी मुलाला कायमच शिकवलं जातं. प्रत्येक घरामध्ये एक तरी न वाढलेला मोठा माणूस असतोच. पोराला स्वतःला हुडकू द्यायच्या आत त्याचं नवं खेळणं कसं चालतं, हे दाखवायला तो घाईघाईनं सरसावतो. समजा एखाद्या मुलीला भिंतीवरचं काहीतरी निरखायचं असतं, काहीतरी बघायचं असतं. ते बघण्याच्या आतच कोणी त्याला उचलतं आणि दुसरीकडे कुठेतरी बसवून ठेवतं. आणि लहान मुलाला खेळणं कसं चालतं, हे त्याच्यामध्ये उत्कंठा असते, हे त्याच्यामध्ये कुतूहलता असते. आणि ती कुतूहलता त्याच्याप्रमाणेच, त्याच्या मनाप्रमाणे कुतूहलता ते शमू द्यायची असते, पण त्याच्यातच पालक काय करतात, "हे बघ थांब तुला दाखवते कसं काम करतो." आणि त्याची कुतूहलता संपवून टाकतात. अगदी मला एक उदाहरण आठवतंय एका शाळेमध्ये आमच्या एका शिक्षकाने दिलेलं, की एक अंडं जे असतं, ओके, फुलपाखराचं अंडं किंवा कोणत्याही प्राणी, पक्ष्याचं अंडं जे असतं, ते अंड्यातून जे पिल्लू बाहेर पडतं, ते पिल्लू बाहेर पडून द्यायची प्रक्रिया ही नैसर्गिकरित्या जर झाली, तरच ते आतमधून येणारे जे जीव आहे, ते जिवंत राहू शकते किंवा त्याची वाढ चांगली होऊ शकते. आणि ते जर का कृत्रिमरित्या कोणी त्याला फोडून आतमधून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, की त्या जीवाला त्रास होऊ नये म्हणून, तर ते पिल्लू बाहेर आल्या-आल्या ते मरून जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मुलांना नैसर्गिकरित्या या गोष्टी शिकवून देणं आवश्यक आहे. त्याचं असणारी जी कुतूहलता आहे, त्या कुतूहलतालाच आपण प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट बाहेरून फीड करत आली, तर मुलांना तीच सवय लागते. आणि मग स्वतःच शोधण्याचा आनंद जो आहे, अडथळ्यावरती मात करण्याचा जो आनंद आहे, तो आपण त्या मुलांपासून हिरावून घेऊन जातो. आणि नंतर मुलं हीच जी आहेत, ते स्वावलंबी न बनता प्रत्येक गोष्टीवर परावलंबी बनतात. प्रत्येक गोष्टीला पालकांची मदत त्यांना लागते. प्रत्येक गोष्ट करायला त्यांना पालक हवेच असं होतं. आणि त्यामुळे मुलांचा जो स्वभाव आहे थोडासा भित्रा किंवा थोडासा जे म्हणतो, की न्यूनगंडाची भावना समाजामध्ये बाहेर गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट मग इथून बाहेर पडल्यानंतर जी गोष्ट स्वतःहून करायची असते, ते करण्याला मुलं कमी पडतात. मग अपयश पदरी येतं आणि मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते. आत्मविश्वास जो आहे तो कमी होतो. म्हणून मुलांना शिकायची हौस तर असतेच. आता म्हणजे पालकांचा प्रश्न आहे, की बाबा, की मुलांना जर एवढं शिकायचं असतं त्यांना, मग ते मुलं शाळेत जाताना का रडतात? त्यांना शाळेत किंवा अभ्यासाला बसताना त्यांना कंटाळा का येतो? याचं उत्तर अगदी सरळ आहे. की मुलं अभ्यास करायला कंटाळा का करतात? शाळेत जात असताना का रडतात? याचं उत्तर या पुस्तकाने दिलेलं आहे, की मुलांना आवड असते ते शिकण्याची, ओके. पण त्यांना नावड आहे ती शाळेतल्या शिकवण्याची. त्यांना शाळेचा, अभ्यासाचा, काही विषयांचा जो तिटकारा त्यांना वाटत असतो, ते काही उपजत झालेलं नसतं. तर ते नंतर तशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली असते. आणि ऑफकोर्स त्याला मुलं नाही, तर पालकच जबाबदार असतात. येस, अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे. ओके. मुलांना ही जी काही नावड आहे अभ्यासातली, त्याला कारणीभूत आहेत केवळ पालक किंवा शिक्षक आणि शाळेतली शिकवण्याची पद्धत. ओके. तर एक तोत्तो-चान नावाचं पुस्तक आहे. नक्की वाचा ते पुस्तक. तोत्तो-चान नावाचं एक जापनीज लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे आणि मराठीमध्ये ते उपलब्ध आहे. यामध्ये हे मुलांमध्ये शाळेची आवड कशी निर्माण करायची किंवा शाळा कशी असायला पाहिजे किंवा मुलांना शिकवण्याची पद्धत कशी असायला पाहिजे, हे अतिशय प्रॅक्टिकल रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी शिकवलं. एक स्टोरी आहे. तोत्तो-चान नावाची मुलगी आहे आणि त्या मुलीच्या जीवनात घडलेली सगळी घटना जी आहे त्यामध्ये दिलेली आहे. तोत्तो-चान. नक्की वाचा ते पुस्तक. आणि ऑफकोर्स हे पुस्तक तर वाचाच वाचा. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की पॉंडिचेरीतल्या योगी अरविंदांच्या आश्रमात देखील त्यांचं पहिलं तत्व आहे, नथिंग कॅन बी टॉट. काहीही शिकवलं जाऊ शकत नाही. तर प्रत्येकाची ही आंतरिक उर्मी, आंतरिक ऊर्जेनेच आपण ह्या गोष्टी शिकत असतो. आणि अगेन वन मोर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं की समर हिलच्या त्या नीलचं. तर तो म्हणतो की त्याच्या शाळेमध्ये मुलांना शिकण्याची किंवा वर्गात बसण्याची सक्ती केलेली नाहीये. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही वर्गात बसा, बाहेर खेळायचं तर खेळा, बाहेर बागडायचं तर बागडा. आणि नंतर आपोआप त्यांची इच्छा होते, की नाही आता जाऊन आपण काहीतरी शिकायला पाहिजे. आणि मग नंतर ती मुलं स्वतःहून येऊन त्या वर्गामध्ये येऊन बसतात आणि शिकायला लागतात. योगी अरविंदांचं आणखीन एक
त्यांचं कोट आहे ते म्हणजे की मूल हे असं आंतरिक अस्तित्व असतं, की ज्यात विकासासाठीचा स्वभाव आणि क्षमता असतातच. फक्त त्या क्षमतांचं भान त्यांना द्यायला हवं. स्वतःला जाणून घेण्याला त्यांना मदत करायला हवी. प्रत्यक्षात बघा शाळेमध्ये एखादी गोष्ट शिकवलेली असते. तीच गोष्ट पुन्हा ट्युशनमध्ये, पुन्हा तीच गोष्ट आपण घरी आल्यानंतर करून घेतो. म्हणजे त्यानंतर ह्या दुष्टचक्रामध्ये ही मुलं अडकलेली आहेत. मी आता पाहतोय अ, आमच्या सोसायटीमध्ये मी संध्याकाळी मुलांसाठीचे योगाचे वर्ग आम्ही घेतो. आता तसं पाहिलं गेलं तर बरीचशी मुलं आहेत सोसायटीमध्ये. ओके. नाही म्हटलं तरी 100-200 मुलं तरी असतीलच असतील. पण हार्डली 25 ते 30 मुलं योगाच्या अभ्यासाला येतात. कारण काय? कारण मुलांची शाळा. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 3, 3:30, 4 वाजेपर्यंत शाळा. आणि शाळेतून आल्यानंतर मुलं थोडंसं फ्रेश होतात, काहीतरी चहा नाश्ता करतात आणि त्यानंतर ही मुलं जातात क्लाससाठी, कोणतेतरी ट्युशन क्लास. त्यानंतर एखादा छंद वर्ग. छंद वर्ग म्हणजे काहीतरी म्युझिक आला किंवा अमुक काहीतरी आलं, हे आलं, ते आलं. त्यानंतर घरी येऊन त्यांचा अभ्यास आणि यामध्ये वेळ किती मिळतो त्यांना हार्डली एखादा तास त्यांना खेळायला मिळतो. असंच एका पालकांना ते चालले होते आणि आमचा योगाचा क्लास चालू होता. सॉरी माफ करा. नेटवर्क गेलेलं होतं. या, या. तर मी सांगत होतो, की आमच्या सोसायटीमध्येच असंच आमचा योगाचा वर्ग चालू होता आणि तो योगाचा वर्ग चालू असताना एक पालक आणि त्यांच्या मुलीला घेऊन चाललेले होते. मग ते योगाचा वर्ग बघून त्या पालकांनी त्या मुलीला विचारलं, एक 9-10 वर्षाची मुलगी होती. "तू पण लावणार का योगाचा क्लास?" तर त्या मुलीला त्याने विचारलं, की "तू पण लावणार का हा क्लास योगाचा?" तर त्या मुलीने दिलेलं उत्तर खूपच मार्मिक होतं आणि प्रत्येक पालकाला करण्यासारखं होतं. ते म्हणाले, की "पापा मैं क्या-क्या करूँ?" ते म्हणले पालक, "हां, बरोबर आहे." ही म्हणजे दिवसभर बिझी असते आणि ती काय-काय करणार? मग अशा पद्धतीने मुलं वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभर एवढे एंगेज असतात, की आपणच त्यांना त्या मुलांच्या चक्रामध्ये अडकवलेलं असतं आणि त्यांच्या नैसर्गिकपणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आपणच अडथळा घालत असतो. आपल्या आणि ह्या मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा आपल्या मुलांकडनं ज्या अपेक्षा आहेत, ते का ठेवतो? ते मूलभूत बघायला गेलं तर एक 3-4 कारणं त्याची आहेत. पहिलं म्हणजे आपल्याला वाटतं, की आपण यशस्वी आहोत, तर मुलांनी देखील यशस्वी व्हावं. मी डान्सर आहे, तर मुलांना देखील डान्सर व्हावं किंवा मी अमुक आहे, तर माझ्या मुलांनी पण तमुक बनावं. ही पहिली अपेक्षा किंवा दुसरं कारण काय? तर मी बनू शकलो नाही, तर माझ्या मुलाने तरी बनावं. मी चांगलं शिक्षण घेऊ शकलो नाही, मी उच्च शिक्षण घेऊ शकलो नाही, तर माझ्या मुलाने तरी बनावं. मी माझ्या लहानपणी गाणं शिकू शकले नाही, तर माझ्या मुलांनी तरी गाणं शिकावं. अशी ही वेगवेगळ्या कारणाने ते आपण या मुलांकडून अपेक्षा ठेवतो. हो की नाही? तर किंवा समाजामध्ये कंपॅरिझन करून. तिसरं कारण असतं मुलांचं समाजामध्ये कंपॅरिझन. की अमुक-अमुक व्यक्ती ही यशस्वी आहे, तिला एवढे छान मार्क पडलेत, मग माझ्या पण मुलाने चांगले मार्क मिळायला पाहिजे. अमुक-अमुक मुलीनं ती डान्समध्ये चांगले करते, मग माझ्या पण मुलीनं करायला पाहिजे. ह्या कंपॅरिझनमधून देखील या मुलांना आपण या सगळ्या गोष्टी शिकवण्याच्या फंदात पडतो. आणि यामुळे तिथे मुलांची शिकण्याची जी प्रक्रिया आहे, ती खंडित होते आणि त्यामुळेच मुलं बिघडत जातात. आणि खरं तर एक धक्कादायक गोष्ट अशी आहे, की मुलांना तुम्ही जेवढं जास्त शिकवण्याचा प्रयत्न कराल, तेवढेच मुलं कमी शिकतील. आणि शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ओके, मी नंतर ॲड केला हा एक मुद्दा यामध्ये, तो म्हणजे मुलं शिकतीलच. ओके. मुलं शिकतीलच, फक्त त्यांना पोषक वातावरण द्या. आपण मुलांना बऱ्याच काही गोष्टी आणून देतो. पण त्याप्रमाणे पोषक वातावरण आपल्या घरात निर्माण केलं, तर आपोआप मुलं शिकतील. मी आता सांगितलं, की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा नसून ते एक छोटंसं रोपटं आहे. आता समजा आपल्या घरी जर आपण कुंड्यांमध्ये किंवा आपल्या घरामध्ये परसबागेमध्ये काही झाडं लावलीत. ओके. बाग फुलवलेली आहे आणि ती बाग फुलवताना एखाद्या रोपट्याची वाढ जर होत नसेल, तर का आपण ते रोपटं काढून टाकत नाहीये. तर काय करतो आपण त्या रोपट्याचं वातावरण बदलतो. वातावरण बदलतं म्हणजे काय बदलतो आपण? समजा त्या रोपट्याला आपण सावलीत असेल, त्याला ऊन लागत नसेल, त्याला उन्हात आणतो किंवा त्याची माती जी आहे, त्या माती जर खोडून थोडीशी मातीची मशागत आपण तिथं करतो किंवा त्याला थोडंसं खत-पाणी घालतो.
तर अशा पद्धतीने त्याचं वातावरण आपण बदलतो. त्यामुळे त्या रोपट्याची वाढ जी आहे ती चांगली होते. आणि जर आपल्याला जरी आपल्या मुलांची वाढ करण्यासाठी आपल्याला या मुलांचं असणारं जे वातावरण आहे, ते शिकण्यासाठी जर आपण त्याला पोषक बनवलं, तर नक्कीच या मुलांची वाढ किंवा मुलांचं शिक्षण जे आहे ते चांगलं होईल आणि मूल चांगलं शिकायला लागेल. या पुस्तकामध्ये वर्षा सहस्त्रबुद्धे यांचा एक उल्लेख आलेला आहे. ते म्हणतात, की प्रत्येक मूल निरीक्षण करण्याची एक आंतरिक उर्मी आणि क्षमता घेऊनच जन्मलेलं असतं. आपल्या सभोवतालच्या सजीव, निर्जीव सृष्टीचं ते निरीक्षण करत स्वतःच्या भोवतालच्या जगाशी असलेला संबंध त्याला समजून घ्यायचा असतो. छोट्या-छोट्या निरीक्षणाची संधी मुलांना देणं, त्यांनी आपणहून केलेल्या निरीक्षणांना दाद देणं आणि शक्य तर त्या निरीक्षणावर आधारित त्यांना बोलतं करणं, यासाठी वेळ देण्यातून पालक मुलांच्या शिक्षणाला जी मदत करू शकतात, ती धड्यातले अचूक तपशील किंवा अचूक शब्दात लिहून मिळवलेल्या गुणापेक्षाही अधिक मोलाची ठरते. ओके. तर हे या कोटावरतीच किंवा ह्या त्यांच्या निरीक्षणावरतीच मी इथेच थांबतो. आपली वेळ पण संपत आलेली आहे. कोणाचे काही प्रश्न, शंका किंवा कमेंट्स किंवा कोणाला काही शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करू शकता. मी अनम्यूट करतो सगळ्यांना. गुड. येस. कोणाचे काही प्रश्न, शंका किंवा कोणाला काही शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करू शकता. किंवा तुमचे काही अनुभव असतील लहान मुलांना शिकवण्याच्या बाबतीतले किंवा शिकण्याच्या बाबतीतले, ते सुद्धा अनुभव तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकता. येस. येस. हां, बोला गोपिका ताई. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पॅरेंट्स म्हणून मी जेव्हा मला एक स्पेशल चाइल्ड आहे आणि एक नॉर्मल आहे. मला एक स्पेशल आहे, ऑटिस्टिक मुलगा आहे हां, हां. 8 वर्षाचा आणि नॉर्मल मुलगी आहे एकदम ब्रिलियंट आहे. ती ओके. आहे 12 वर्षाची. तर माझी ना खूप अशी कसरत होते दोघांच्या एज्युकेशनची. त्याला पूर्ण पॉइंटपासून शिकवलं जातं, त्याची थेरपी असते. हं, आणि हं. मुलगी माझी सहज कॅच करते. हं, तर हं. मला हे नोटीस झालं, मला एक अनुभव सांगायचा आहे. जेव्हा माझी मुलगी छान करत होती, ती काय करायची, तेव्हा माझं ते स्पेशल मूल शिकायला लागलं तिच्या अनुभवातून. मग तिला पाहत त्याने कॅच केलं आणि मी अफलातून 5 वर्ष प्रयत्न केले, तर हं, हं. झालं नाही. तर एक स्पेशल मुलाच्या बाबतीत असं होऊ शकतं. तर मग नॉर्मल मुलांच्या बाबतीत पण होऊ शकतं. तर तेव्हा मी रिलॅक्स झाले, जेव्हा माझी मुलीचं पाहत तो शिकला. नाहीतर माझी खूप कसरत 5-5, हं. 6-6 थेरपी मी पुण्यामध्ये घ्यायचे. असं आणि ट्रीटमेंट पण चालू असायची. पण आता तो बोलू लागलाय, आता समजू लागलंय, काउंटिंग यायला लागलंय, 9 वर्षाचा आहे. तर हेच आपलं सांगायचं होतं, की मुलं ऑब्झर्व्ह करून कसे शिकतात. आणि लेक्चर अप्रतिम होतं, खूप छान होतं. आम्ही पूर्ण फॅमिलीने आता ऐकलं आहे. थँक सो मच असे लेक्चर आम्हाला दिल्याबद्दल. थँक सो मच. हो, धन्यवाद. खूप आभारी आहे. छान, खूप छान अनुभव तुम्ही सांगितला ताई. तर निरीक्षण आणि ऑब्झर्वेशन हे मुलांचं खूप त्यांचं स्पेशल स्किल आहे. म्हणजे त्यांना आपण म्हणतो ना गॉड गिफ्ट आहे. आणि मुलं ही त्या ऑब्झर्वेशन मधूनच शिकत असतात. आणि त्यामुळे पालकांना देखील खूप भान ठेवून प्रत्येक गोष्ट म्हणजे विचार करण्यापासून बोलणे आणि कृती करणे, या दोन्हीही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण घरात बोलू आणि वागू, नंतर तीच मुलं शिकत असतात. नंतर एकदा का वयाच्या 10-12 वर्षानंतर आपण किती प्रयत्न केला, तरी थोडंसं अवघड जातं त्या मुलांना बदलण्यात. म्हणून आपणच जर त्याप्रमाणे वागलो, तर नक्कीच त्याप्रमाणे मुलंही घडू शकतात. येस. थँक यू गोपिका ताई. येस, कोणाला काही बोलायचंय अजून? नाहीतर आपण थांबूया. 8:30 वाजून गेलेले आहेत. खूप आभारी आहे. सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स येतोय या रविवारच्या वेबिनारसाठी. तर पुढच्या रविवारी आपण आणखीन एक नवीन विषय घेऊन येऊया आपण. आणि ऑफ आता हा महिना संपलेला आहे. तर पुढचा महिना जो आहे, तो आहे त्या पुढच्या महिन्यामध्ये 21 जूनला जागतिक योग दिवस आहे. तर या योग दिवसाच्या निमित्ताने आपण पुढच्या महिन्यातले वेबिनार्स घेऊयात आणि या योगाच्या संदर्भातील वेगवेगळे पैलू जे आहेत, योगाचे जे महत्त्व आहे, त्या संदर्भातच आपण संपूर्ण महिनाभर इनफॅक्ट काही प्रॅक्टिकल गोष्टी देखील आपण करणार आहोत. आणि येस, एक महत्त्वाची अनाउन्समेंट मला या ठिकाणी करायची आहे. ते म्हणजेच 1 जूनपासून
आपण एक नवीन उपक्रम आपण चालू करतोय, तो म्हणजेच 40x40 योगा चॅलेंज. ओके. 40x40 योगा चॅलेंज. ते काय आहे? तर 1 जून पासून 40 दिवस. ओके. 1 जून पासून 40 दिवस रोज 40 मिनिटं. ओके. रोज 40 मिनिटं हा योगाभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके. एक चॅलेंज आहे. एक याच्यामध्ये रोज 40 मिनिटं. त्याच्यामध्ये काय असणार आहे? डेली योगा सेशन्स असेल, प्राणायाम असेल, योग निद्रा आणि रिलॅक्सेशन असेल, मेडिटेशन असेल आणि न्यूट्रिशनल गाईडन्स देखील असेल. अशा पद्धतीने या 5 अशा युनिक गोष्टींचा यामध्ये कॉम्बिनेशन आणि फक्त 40 मिनिटं रोज करायचं आहे. ओके. यासाठी फी जी आपण फक्त ₹199 आपण ठेवलेली आहे. ते पण ॲक्चुअली आम्ही फ्रीच ठेवणार होतो. पण काही गोष्टी मी फ्री ठेवून पाहिलेल्या होत्या, तर त्यामध्ये सीरियसनेस तो तेवढा येत नाही. म्हणून याला जाणून-बुजून आम्ही फक्त ₹199 ठेवलेलं आहे. तर 1 जून पासून ते 10 जुलैपर्यंत रोज फक्त 40 मिनिटं आपल्याला योगाभ्यास करायचा आहे. ओके. या संदर्भात रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म आहे, तो मी आपल्या ग्रुपमध्ये आता शेअर करेनच. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील, हे 40 मिनिटं स्वतःसाठी रोज द्यायचे 40 दिवस आणि बघा आपल्या स्वतःमध्ये होणारे बदल तुम्ही ऑब्झर्व्ह करू शकता. ठीक आहे? तर नक्कीच यासाठी तुम्ही जॉइन करा आणि टायमिंग असेल सकाळी 6:20 ते 7 वाजेपर्यंत. सकाळी 6:20 ते 7 फक्त 40 मिनिटं. दिवसाची सुरुवात उत्साहाने आणि योगाच्या माध्यमातून करायचं. ठीक आहे? तर थांबूया आपण इथेच. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार. हरी ओम.